फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतात. ओके, तर तसंच त्याच्यामध्ये RFA पण एक्सटेन्शन आहे. RFA म्हणजे रेविटच्या ज्या फॅमिलीज आहेत, CAD मध्ये आपण कसा ब्लॉक घेतो, फर्निचरचे ब्लॉक्स असतात किंवा कॉलम, बेड, चेअर, तुम्ही कशाचेही ब्लॉक्स बनवू शकता. ओके, लाईक दॅट. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये फॅमिलीज नावाचा एक प्रकार असतो. तो तुमचा RFA मध्ये होतो. RFT ने तुमचं टेम्पलेट पण सेव्ह होतं. तुम्हाला वेगळे टेम्पलेट्स यामध्ये यूज करता येतात. ओके, तर बेसिकली रेविट काय आहे आणि ऑटोकॅड आणि रेविट मध्ये डिफरन्स काय, तर त्याच्यावर आपण आता घेणार आहेत. तर ऑटोकॅड जे आहे ते आपलं 2D आहे आणि विथ 3D आहे. ओके, तर आणि रेविट मध्ये 2D आणि 3D दोन्ही डायमेन्शन्स होतात सेम. तर स्पेशली ऑटोकॅड मध्ये जे 2D आहे ते तुम्हाला इझिली ड्रॉ करता येतं, आपल्याला फ्रेंडली आहे. बट जे 3D आहे तो किचकट आहे पार्ट आणि आपल्याला एडिट करायला किंवा त्यात चेंजेस करायला खूप टफ जातं. म्हणून आपल्याला 3D सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. रेविट आहे, 3ds मॅक्स आहे, त्यानंतर तुमचं स्केचअप आहे. बट स्केचअप जे सॉफ्टवेअर आहे ते टेक्निकल नाही, आपल्याला टेक्निकल सॉफ्टवेअर हवे ज्याच्यामध्ये इनबिल्ट त्याचा आर्किटेक्ट आहे. तर रेविट कसं आहे, त्यामध्ये त्याचं एक आर्किटेक्ट सेव्ह केलेलं आहे. जर ते त्या व्ह्यूनी चांगलं नसेल दिसत किंवा ते लायबल नसेल, त्याच्याशी रिलेटेड नसेल, तो डायरेक्टली रिजेक्ट करतो ते. ओके, तर आपल्याला काय करायच्यात, या गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या आहेत स्पेशली सॉफ्टवेअरमध्ये. तर तो इनबिल्ट त्याच्यामध्ये घेतो, तिथनं आपण प्लॅनिंग करतो सगळी. मग आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये 2D जे आहे, आपण जेव्हा रेविटमध्ये 2D ड्रॉ करतो, ऑटोमॅटिकली आपल्याला 3D ड्रॉइंग्स इथे ड्रॉ होतात. ओके, आपल्याला वेगळं असं काही करायचं नाही, आपल्याला फक्त तिथे जाऊन फिनिशिंग द्यायची. देन रेविटचा अजून एक ऍडव्हान्टेज काय, की आपण 3D मध्ये जेव्हा एखादी गोष्ट ड्रॉ करतो ती आपण विथ मटेरियल करू शकतो. ओके, मटेरियल पण ते मटेरियल जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. विथ सॉरी, मटेरियल्स दिल्यामुळे आपण त्याचं एस्टिमेशन आणि शेड्युलिंग काढू शकतो, तो आपला वेगळा फायदा होतो. त्यानंतर आपल्याला 2D चे ड्रॉइंग्स मिळाल्यानंतर एकाच सिंगल क्लिक मध्ये आपण त्याचं सेक्शन अँड एलिव्हेशन पण आपण त्यामध्ये ड्रॉ करू शकतो. ओके, तर हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत रेविटचे 3D चे. देन याचा अजून एक ऍडव्हान्टेजेस आहे जे की आपल्याला CAD मध्ये यूज करता येतं. रेविट मध्ये जेव्हा तुम्ही प्लॅन काढता किंवा एखादं सेक्शन एलिव्हेशन काढता, तर तो जो फॉर्मॅट आहे ते तुम्ही DWG मध्ये इम्पोर्ट करू शकता. म्हणजे तुम्ही CAD मध्ये ती फाईल इम्पोर्ट करू शकता विथ लेअर. लेअर प्रकार तुम्हाला माहिती असेल, CAD मध्ये आपण विथ लेअर काम करतो. तर विथ लेअर तुमचा जो आहे तो इम्पोर्ट होतो ऑटोकॅड मध्ये. म्हणजे आपल्याला जर एखाद्याला CAD मध्येच फाईल द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली CAD मध्ये इम्पोर्ट करून त्याला PDF कन्वर्ट करून किंवा CAD फॉर्मॅट मध्ये शेअर करू शकता. हा त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. ओके, तो मी तुम्हाला फर्स्टली त्याचं सांगते. हा माझा ऍप्लिकेशन टूलबार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एखादी नवीन फाईल ओपन करायची, तर न्यू मध्ये प्रोजेक्ट. आता आपण एखादी फाईल जेव्हा ड्रॉ करतो, एखादा प्लॅन किंवा अजून काही, तर तो तुमचा असतो प्रोजेक्ट. तुम्ही टेम्पलेट पण क्रिएट करू शकता आणि जे रेडीमेड टेम्पलेट आहेत ते पण यूज करू शकता. टेम्पलेट मध्ये काय आहे, तर रेविट आर्किटेक्चर, रेविट स्ट्रक्चर आणि रेविट MEP हे 3 टेम्पलेट तुमचे इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक आहे तुमचं डिफॉल्ट आणि दुसरं तुमचं आहे मेट्रिक. आता डिफॉल्ट आणि मेट्रिक मध्ये काय ऑप्शन्स आहेत मी सांगते. डिफॉल्ट म्हणजे तुमचं इम्पिरियल, म्हणजे तुम्हाला फीट अँड इंचेस मध्ये जर करायचं असेल, जर तुम्हाला फीट अँड इंचेस मध्ये जर व्हॅल्यूज बघायच्या असतील ज्या तुमच्या डिस्प्लेला दिसत आहेत त्या, तर ते सगळं तुम्हाला डिफॉल्ट मध्ये घ्यायचंय. बट आता आपल्याला फीट अँड इंचेस मध्ये न घेता MM, सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये काही काम करायचं असेल तर तुम्हाला ते मेट्रिक मधलं टेम्पलेट घ्यायचंय. इज दॅट क्लिअर? आय होप हे क्लिअर असेल की तुमचं मेट्रिक आणि डिफॉल्ट मध्ये कसं तुम्हाला काम करायचं त्यामध्ये, कारण हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, इथे जर तुम्ही नवीन फाईल घेत असाल, आपण न्यू स्टार्ट करतो एक प्रोजेक्ट. ओके, तर हा तुमचा न्यू प्रोजेक्टचा एक विंडो ओपन होतो. तर यामध्ये बघा इथे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. आता मी जर इथं फक्त डिफॉल्ट घेतलं तर मला इम्पेरियलची फाईल येईल आणि डिफॉल्ट मेट्रिक जर घेतलं तर मला माझी जी आहे ती MM ची जी फाईल आहे ती ओपन होईल. आता आपण आर्किटेक्ट घेतोय त्यामुळे आपण असे टेम्पलेट घेतोय. जर स्ट्रक्चरचं एखादं काम असेल तर स्ट्रक्चरल अनालिसिसचं, प्लंबिंग, पाइपिंग किंवा मेकॅनिकलचे काम असतील तर त्यांचे टेम्पलेट्स इथे सेट केलेले आहेत. जर तुम्हाला त्या टेम्पलेटमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली इथे ब्राउझरमध्ये जाऊन वेगळे टेम्पलेट्स लोड करू शकता. जे तुमचे इथे बाय डिफॉल्ट जी लायब्ररी आहे रेविटमध्ये, इथे टेम्पलेटचे फोल्डर आहे, इथनं तुम्ही घेऊ शकता. ओके, आपण आता इंडियासाठी आहे तर आपण इथे ENGचं वापरतोय आहे टेम्पलेट्स तुमचं.
तर ते मी घेतलं इथे डिफॉल्ट मेट्रिक वाला टेम्पलेट घेतेय सध्या मी. अँड देन प्रोजेक्ट तुम्ही ओपन करू शकता. ओके. देन सेकंड काय आहे तुमचं ओपन मध्ये, जर तुमच्या फाईल्स ऑलरेडी सेव्ह असतील तर तुम्ही डायरेक्टली प्रोजेक्ट मध्ये जाऊन घेऊ शकता. न्यू मध्ये ऑप्शन आहे फॅमिली, कन्सेप्च्युअल मास अँड टायटल ब्लॉक्स आणि एक अॅनोटेशनल सिम्बॉल. हे सगळे काय आहेत की आपल्याला नवीन जे एखादी गोष्ट स्टार्ट करायची त्याचे हे सारे ऑप्शन्स आहेत. पुढे पुढे तुम्हाला कळेल की हे कुठे कुठे यूज होतात. त्यानंतर ओपन ऑलरेडी फाईल असेल तर तुम्ही प्रोजेक्टमध्ये जा. फॅमिली पण तुम्हाला क्रिएट करायची तर तुम्ही इथनं पण क्रिएट करू शकता. आणि बाकी सगळे हे फॉर्मॅट आहेत की ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रेव्हिटच्या फाईल ओपन करू शकता. त्यानंतर इथे एक सॅम्पल प्रोजेक्ट नावाचा ऑप्शन असतो. सॅम्पल प्रोजेक्टमध्ये बाय डिफॉल्ट जे ऑटोडेस्कने सेव्ह केलेले प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला इथे मिळतात. त्यामध्ये त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत, काही रेव्हिटचे, काही स्ट्रक्चरचे, काही MEPचे आहेत. ही आर्किटेक्टची फाईल आहे. हे बघा RVT फॉर्मॅटमध्ये होते. RFA म्हणजे तुमची फॅमिली जी आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे दिसेल. आता हे लिंक मॉडेल मी ओपन केलंय. हे बघा, हे मॉडेलिंग आहे माझं. असं ओपन होते, तुमचं शीट व्ह्यू आहे. त्याच्यामध्ये माझे फ्लोर प्लॅन्स इथे दिसत आहेत तुम्हाला प्रोजेक्ट ब्राउझर मध्ये, आणि इकडे डिटेल्स दिसत आहेत. एंट्री लेवलला जर गेलो तर हा माझा एंट्री लेवलचा प्लॅन इथे डिटेल मध्ये दिसतो. तर कॉन्फरन्स हॉल कुठे आहेत तुमचे, बाकीचे हॉल्स, कॅबिन्स कुठे आहेत तुमचे, वॉशरूम्स कुठे आहेत, तर हे सगळे डिटेल्स तुमचे प्लॅन मध्ये इथे दिसत आहेत. त्यानंतर फ्लोर वाईज पण काम करता येतं. फॉर एक्झाम्पल आपण इथे सेकंड फ्लोअरला आलोय तर सेकंड फ्लोअरचा तुम्हाला सेपरेट प्लॅन दिसणार आहे. थर्ड फ्लोअरचा तुम्हाला सेपरेट प्लॅन दिसणार आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये पण फर्निचर लेआउटचे सेपरेट बनवायचं आहे किंवा अजून वेगळं रूफचा प्लॅन सेपरेट बनवायचा आहे, त्याच्या अकॉर्डिंगली पण तुम्ही याला डिवाइड करू शकता फ्लोअर्सला. हे बघा, फर्निचरचा माझा आहे लेआउटचं, मी त्याला डिवाइड केलंय. देन रूफचा माझा आहे तर मी रूफला पण डिवाइड केलंय. हे सगळे 2D प्लॅन आहेत. तुम्ही इंडिव्हिज्युअली त्यांना ऑटोकॅड मध्ये इम्पोर्ट पण करू शकता. तर हे प्लॅन झाले. सेम मॉडेल तुम्हाला 3D मध्ये बघायचं तर तुम्ही 3D मध्ये बघू शकता. क्विक ऍक्सेस टूलबार मध्ये हे होम सारखं जे सिम्बॉल आहे ते म्हणजे माझं 3D आहे, किंवा तुम्हाला व्ह्यू टॅब मध्ये जाऊन 3D पण म्हणू शकता. आता याच्यामध्ये एक्सप्लेन करायला काय आहे, हे जे ग्रीन दिसतंय तुम्हाला ते कंटूर्स आहेत माझे. ओके. मी काही कंटूर्सची हेल्प घेऊन त्याच्या साईडला असं गार्डन बनवलंय. त्यानंतर मी इथे रोड्स वगैरे टाकून ही फॅमिलीज क्रिएट केलेले आहेत. फॅमिलीज घेतलेले आहेत साईडला झाडांचे वगैरे आणि त्यात टाकले. आता बघा, माझं शिफ्ट आणि स्क्रोल प्रेस केला की तुम्ही त्याला असं मूव्ह करू शकता. ही एक पब्लिक बिल्डिंगचं ड्रॉइंग आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय. हे झाडं तुम्हाला व्यवस्थित ग्रीनरी मध्ये दिसतील. आपण आता शेडेड व्ह्यू मध्ये बघतोय त्यामुळे ते तुम्हाला असे दिसतील. जेव्हा तुम्ही रिअलिस्टिक मध्ये बघाल तेव्हा ते परफेक्ट दिसेल तुम्हाला. बट रिअलिस्टिक मध्ये कसं थोडंसं हेवी होतं, ते काम करताना आपल्याला थोडं हेवी जातं. आता बघा, याच्यामध्ये स्टेअरकेस, त्यानंतर हे जे ग्लास वॉल्स आहेत त्यांना कर्टन वॉल म्हणतात. डोर्स, विंडोज, बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. तर हे जे मॉडेलिंग आहे तो तुमचं 3D मॉडेल आहे. यामध्ये तुम्ही ह्युमन्सच्या पण फॅमिलीज ऍड करू शकता. सेम तुम्हाला सिलिंग प्लॅन मध्ये डिटेल्स टाकता येतील. सेक्शन जर बघायचं असेल तर तुम्ही डिफरंट सेक्शन्स काढू शकता, मल्टिपल. हे बघा, फॉर एक्झाम्पल सेक्शन फर्स्ट काढला इथे, डिटेल मध्ये दाखवायचंय. त्याच सेक्शनला तुम्ही इथे पण बघू शकता वायर फ्रेम मध्ये, किंवा तुम्हाला एखाद्या वेगळ्या हिडन लाईन मध्ये बघायचंय. कलर मध्ये बघायचं असेल तर शेडेड किंवा रिअलिस्टिक कलर म्हणजे मटेरियल जे दिलेले आहेत तुम्ही अप्लाय केले तर त्या मटेरियल्स मध्ये पण तुम्ही त्याला बघू शकता. फक्त रिअलिस्टिक मध्ये काय होतं, थोडंसं लोड येतो मॉडेलवरती, बाकी काय नाही. हे बघा, हे झाड पण माझे ग्रीनरी दिसतात रिअलिस्टिक मध्ये, आणि तुमचं हे मॉडेल जे आहे ते व्यवस्थित दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपली सेक्शन्स मी सांगितले काढता येतात. यालाच राईट क्लिक करून तुम्ही रिनेम पण करू शकता प्रॉपर्टीजला त्याच्या. त्यानंतर तुम्हाला एखादं सेक्शन खूपच डिटेलमध्ये दाखवायचं, जसं की वॉल टाईपचं दाखवलंय, तर तुम्ही त्याला असा डिटेल व्ह्यू पण काढू शकता. डिटेल व्ह्यू तुम्ही सेक्शन मध्ये किंवा प्लॅन मध्ये पण घेऊ शकता. एखाद्या ड्रॉइंगचं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं तर तुम्ही असं पण डिस्क्रिप्शन देऊ शकता त्याला, कुठल्या याला आहे हे. स्ट्रक्चरल मध्ये स्पेशली बारचे जेव्हा आपण अरेंजमेंट करतो
तेव्हा तुम्हाला द्यायला लागतात फुटिंगच्या ड्रॉइंग्सला. तुम्ही असं पण देऊ शकतात आणि इथे पण असं पण टाकू शकतात ड्रॉइंग्समध्ये, डिटेलिंगमध्ये. रेंडरिंगमध्ये मॉडेल रेंडर केल्यावर कसं प्रेझेंट करणार आहे त्याचा एक व्ह्यू आहे. याच्यापेक्षा बेटर रेंडर होईल, तुमचं फक्त लॅपटॉपची तशी क्वालिटी पाहिजे. हे पण डिटेल्स तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये वॉक थ्रू पण असतात, म्हणजे एक छोटा व्हिडिओ असतो जो की तुम्हाला याच्यामध्ये बनवता येतो, त्याला वॉक थ्रू म्हणतात. एरिया प्लॅन्स पण असतात, वेगळ्या वेगळ्या एरियाला डिवाइड्स केलेलं असतं त्यांनी स्कीममध्ये, आणि त्याला कलरमध्ये आपण असं शो करतो लाईक दिस. ओके, तर हे पण तुम्हाला या रेविटमध्ये करता येतं. म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा तुम्हाला एखादं प्रेझेंट करायचं आहे मॉडेल एखाद्या समोर, तर रेविट तुमचं बेस्ट पॅकेज आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतात. ठीक आहे, तर मी एक सॅम्पल प्रोजेक्ट तुम्हाला ओपन केलाय. प्रॉपर्टीज आणि प्रोजेक्ट ब्राउझर हे जर तुमच्याकडे ऑप्शन्स नसतील, प्रॉपर्टीजसाठी शॉर्टकट आहे $P, बट प्रोजेक्ट ब्राउझरसाठी नाहीये, तर व्ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर युजर इंटरफेस, इथनं तुम्ही प्रोजेक्ट ब्राउझर आणू शकता. ब्राउझर्समध्ये तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन मिळेल, जसं की किती फ्लोर्स आहेत, तुम्हाला वाढवायचे कसे आहेत, एलिव्हेशन्स कुठे आहेत. आता काय, मगापासून हे 4 पॉइंट्स आहेत, 1 2 3 आणि हे 4, हे एक्स्ट्रा एलिव्हेशन्स काढलेत. तर ते जे आहे ते तुमचे इथे एलिव्हेशन पॉइंट्स आहेत, जे की तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली असतात रेविटमध्ये, ईस्ट नॉर्थ साऊथ वेस्टचे. आणि एक तर जे असतं ते तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही घेऊ शकतात, जे की तुम्हाला व्ह्यू मध्ये मिळतं. ओके, एक सॅम्पल प्रोजेक्ट मी आता सांगितलं. आपला नवीन प्रोजेक्ट स्टार्ट कसा करायचा मी ते सांगते. सिलेक्ट केलंय मी, त्यानंतर न्यू प्रोजेक्ट स्टार्ट करायचं आपल्याला, म्हणून मी घेतलंय डिफॉल्ट मेट्रिक अँड देन ओके. जस्ट आपली फाईल ओपन होईल. आपली अशी नवीन फाईल स्टार्ट झाली बघा. तर यामध्ये आपल्याला प्रॉपर्टीज आणि प्रोजेक्ट ब्राउझर इथे सगळं दिसतंय. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे, प्रोजेक्टचे युनिट्स चेंज करायचे. युनिटसाठी 2 ऑप्शन आहेत. तुम्ही UN टाईप करू शकता, किंवा मॅनेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असतं इथे फर्स्ट ऑप्शन आहे प्रोजेक्ट युनिट्स. ओके, प्रोजेक्ट युनिट मध्ये गेल्यानंतर कशाचे युनिट्स चेंज करायचे, लेंथचे. लेंथ पुढे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लेंथचे युनिट मिळतील. इथे प्रिसिजन्स पॉईंट नंतर कितीची अॅक्युरेसी पाहिजे, आणि तुम्हाला जर इथे युनिटचं सिम्बॉल पण हवा असेल तर तुम्ही इथे M म्हणून सेट करू शकता. देन ओके म्हणायचं, तर तुमचं इथे मीटर लेंथचं सेट होईल. तुम्ही तसंच एरिया, व्हॉल्यूम आणि बाकी सगळ्यांचं पण तुम्ही इथे सेट करू शकता, जसं की आपल्याला पाहिजे तसं तुम्हाला सेट करता येईल. ओके, देन फक्त त्याला ओके म्हणायचंय. मग आपल्याला काय करायचं, आता लेवल वाईज काम करायचं. फॉर एक्झाम्पल माझं G+4 बिल्डिंग आहे, तर मला G+4 लेवल्स क्रिएट कराव्या लागतील अगोदर. तर इथे यायचं. तुम्हाला बाय डिफॉल्ट 2 लेवल्स मिळतात. जी बोल्ड कलर म्हणजे डार्क कलर मध्ये आहे ती तुमची सध्या प्रेझेंटली ऑन आहे असं समजायचं. फॉर एक्झाम्पल मी सेकंडला गेले तर तिथे ते होईल, डिस्प्ले होईल. ठीक आहे, त्यानंतर आता मला लेवल्स क्रिएट करायच्यात. तर कुठल्याही एखाद्या एलिव्हेशन, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट, चौघांपैकी एकावरती डबल क्लिक करायचं फक्त. तुम्हाला बाय डिफॉल्ट ज्या 2 लेवल्स आहेत त्या इथे मिळतात. डिफॉल्ट ज्या लेवल आहेत त्या तुम्हाला डिलीट नाही करायच्या आहेत. एक डिलीट केली तर चालेल, म्हणजे सेकंड लेवल वगैरे, पण तुमची जी प्रायमरी लेवल आहे तिला तुम्ही डिलीट नका करू. फ्लोर टू फ्लोर 3 मीटर माझी हाईट असते, तर त्यामुळे माझं मी काय केलंय, 3 मीटरचं घेतलंय. 3 मीटर म्हटलंय आणि एंड केलं मी. तर इथे मला 3 मीटरवर माझी लेवल सेकंड मिळेल. आता मला एक्स्ट्रा लेवल्स त्यामध्ये ऍड करायचे आहेत, बट मी काय करते, याला GL म्हणते. कॅप्स लॉक ऑन करून मी GL केलं. याला रिनेम करू शकता तुम्ही सगळ्यात चेंजेस मध्ये. येस केलं. आता याला पण मी डबल क्लिक करून फर्स्ट केलंय. ओके, आता इथे तुम्ही जसं रिनेम कराल तसं इथे चेंजेस होतील. लेवलचं शॉर्टकट आहे $L. अदरवाईज तुम्हाला जर लेवल नाही मिळालं तर आर्किटेक्ट मध्ये जाऊन लेवल, पण हा ऑप्शन तेव्हाच ओपन होईल जेव्हा तुम्ही एलिव्हेशन मध्ये असाल. जोपर्यंत तुम्ही एलिव्हेशन ओपन करणार नाही तोपर्यंत हा ऑप्शन फ्रीज असेल. आता बघा, एलिव्हेशन ओपन केले की तो ऑप्शन जो आहे माझा ओपन होतो. मग आपण लेवल्स घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर म्हणजे 3 मीटरवर मला मल्टिपल लेवल्स पाहिजे, त्यामुळे मी हा ऑफसेट लाईन, जे पीक लाईन म्हणून रेविट मध्ये यूज होतं ते यूज करणार आहे. आणि इथे मी 3 मीटर डिस्टन्स देणार आहे, कारण फ्लोर टू फ्लोर हाईट माझी 3 मीटर आहे. तर आता बघा, ॲरोचं जे पिक पॉइंट आहे ते अप असेल तर तुम्हाला अपला मिळेल,
आणि जर ते डाऊन गेलं तर काय होईल, तर डाऊनला येईल, फक्त इथे मायनस म्हणून येईल. ओके, जर तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही तसं पण घेऊ शकता. मी जी बिलोची आहे तिला सिलेक्ट करून डिलीट केले, म्हणजे ग्राउंड फर्स्ट सेकंड, आणि या दोघांना आता आपल्याला रिनेम करावं लागेल. ही माझी अशी रिनेम होईल. तर मल्टिपल्स आपल्या लेवल्स क्रिएट करून झाल्या आहेत, फ्लोर्स आणि सिलिंग मध्ये जशा होतात लाईक दॅट तशा. मग लेवल फर्स्टला किंवा ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला जे काही काम करायचं तुम्ही त्यामध्ये येऊ शकतात. असं आपण फर्स्ट काय केलं, युनिट सेट केले, त्यानंतर लेवल सेट केले. मग आता तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये प्लॅन करायचा. तो प्लॅन आपण याच्यात ड्रॉ करू शकतो किंवा कॅडचे प्लॅन इम्पोर्ट करू शकतो. इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इन्सर्ट टॅब मध्ये जायचंय आणि इम्पोर्ट कॅड. तुमच्या याच्यामध्ये कॅडचं जे काही आहे फोल्डर, तिथनं तुम्ही कॅडच्या फाईल्स घेऊ शकता. हा बेसिक एक प्लॅन आहे माझ्याकडे, मी सेट केला. त्याच्यात ऑप्शन्स असतात, तुम्हाला सेंटर टू सेंटर पाहिजे की ओरिजिन टू ओरिजिन. सेंटर टू सेंटर ठेवलाय मी. इथे इन्वर्ट करून ब्लॅक अँड व्हाईट हवं असेल तर ब्लॅक अँड व्हाईट. तुम्हाला युनिट माहिती असतील प्लॅनचे तर तुम्ही ऑलरेडी युनिट्स पण इथे सेट करू शकता. देन ओपन. प्लॅन माझा इम्पोर्ट झालाय. त्यानंतर आपण काय करणार आहे, त्याला मिळत नसेल तर तुम्ही झेड एंटर करू शकता, तुमचा प्लॅन तुम्हाला भेटून जाईल, स्क्रीनवरती येईल. जस्ट मिनिट. हे बघा माझा प्लॅन असा आलाय. तर आपल्याला स्केल करून याच्यावरती फक्त आपल्या ज्या वॉल्स आहेत त्या फिरवायच्या आहेत. हा फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन आहे की तुम्हाला डिरेक्टली याच्यामध्ये ड्रॉ करता येतं. तर याच्यावरती मी ड्रॉ कसं करायचं हा पण शिकणार आहे पुढे प्लॅन मध्ये. तर मी तुम्हाला काय करते, इथनं वॉल घेऊन प्लॅन कसं काढायचं ते सांगते पहिले. वॉल घेतल्यानंतर इथे ज्या वॉल थिकनेस आहेत त्या वॉल थिकनेस यूज करून तुम्हाला प्लॅन काढायचा आहे. तर फर्स्टली आपल्याला जे पाहिजे त्याच्यानुसार वॉल सिलेक्ट करायची. इथे हाईट मध्ये अप टू द लेवल सेकंड पर्यंत घेतली मी. स्टार्टिंग माझी हाईट आहे, लेवल फर्स्ट पर्यंत घेते, नाही सेकंड पर्यंत घेते, कारण आपण लेवल फर्स्टला ट्राय करतोय, ड्रॉ करतोय काहीतरी. ओके, सेंटर लाईन म्हणजे काय की तुमची जी वॉल आहे ती हाफ इकडे आणि हाफ तिकडे अशी ड्रॉ होईल सेंटर म्हणल्यानंतर, लाईक दिस. ओके, जर तुम्हाला तसं नको असेल तर तुम्ही चेंज करू शकता. काय करायचं, वॉलचा शॉर्टकट आहे WA आणि इथनं सेंटर लाईन तुमच्या चेंज होतील. फिनिश फेस एक्सटिरियर म्हटलं की ते बाहेरच्या साईडने फिनिश होईल आणि इंटेरियर म्हटलं तर आतल्या साईडने फिनिश होईल. असं तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता वॉल घेतलाय आणि एवढे सारे ऑप्शन्स आहेत इथे ड्रॉ टूलबारचे. एक रेक्टँगल सिलेक्ट केला मी इथे, किती बाय किती आहे तुम्ही नंतर पण चेंज करू शकता. एकाला सिलेक्ट केल्यानंतर इथे मी काय काढलं 10 मीटर टाकलंय, एंटर. जी वॉल सिलेक्टेड आहे ती शिफ्ट होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. हे बघा, त्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर इथून पर्टिक्युलर याच्यात टाकायचं, तुम्ही OF घेऊ शकता किंवा इथं ऑफसेट आहे, मग तो ऑफसेट कितीवर पाहिजे असं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला इथे वॉल मिळेल. किंवा तुम्हाला जर काय करायचंय स्वतः ड्रॉ करायचं तुम्ही स्वतः ड्रॉ करा. आता इथला पार्ट हा वॉल नकोय तर तुम्ही त्याला डायरेक्टली ट्रिम करू शकता. वॉलला सिलेक्ट करायचं किंवा TR म्हणायचं, हा ट्रिमचा ऑप्शन आहे. 2 वॉल सिलेक्ट केल्या, ज्या सिलेक्टेड आहेत त्या राहतील, बाकीची ती जी वॉल आहे ती जाईल. यानंतर आपल्याला काय करायचं, परत या वॉलला घ्यायचंय, कंटिन्यू करायचंय आणि इथे आणायचंय. बट आता कंटिन्यू करण्यामध्ये काय झालं, माझं असं सेक्शन फ्लिप झालंय. तर तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट देन AL अलाइन, कशासोबत पाहिजे, या वॉल सोबत ही वॉल, तर तुम्ही डायरेक्टली त्याला असं अलाइन करू शकता. हे पण ऑप्शन्स आहेत. तुमचे प्लॅन बघा रेडीमेड होतात लगेचच, विदिन सेकंड तुमचा प्लॅन चेंज होतो. मला आता काहीतरी वाटलं की इथे मला चेंजेस करायला पाहिजे तर तुम्ही लगेच त्याला चेंज करू शकता.
साइजेस नी चेंज करता येईल किंवा तुमच्या कीबोर्डवर जे ॲरोज आहेत त्यांनी पण तुम्ही त्याला लिफ्ट करू शकता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ते असं लिफ्ट पण होईल तुमचं. ओके, हे पण तुम्हाला करता येईल, असं मूव्ह पण करता येईल आणि हे पण करता येईल. तर आपला फर्स्ट टास्क आहे की तुम्हाला एक असाइनमेंट प्रिपेअर करायची 1 BHK और 2 BHK प्लॅन व्ह्यू. जर तुम्ही CAD मधून प्रिपेअर केलं तर इम्पोर्ट करा. जर तुम्ही रेविट मध्ये डायरेक्टली काढलं तरी तुमचं बेटर आहे की तुम्ही रेविट मध्ये जे वॉल्स आहेत त्या काढायला शिकाल. फक्त काढताना काय करा, एक्सटिरियर वॉल आणि इंटेरियर वॉलचे जे डायमेन्शन्स आहेत ते वेगळे वेगळे, कारण नेक्स्ट लेक्चरला आपण वॉल मॉडिफिकेशन वगैरे शिकणार आहेत. म्हणजे या वॉलमध्ये मटेरियल्स कसे अप्लाय करायचे, प्लास्टरिंगचे लेयर्स वगैरे त्या गोष्टी. तुमच्या ज्या वॉल्स छोट्या असतील किंवा इनर वॉल असतील त्यांना तुम्ही ऍट अ टाइम सिलेक्ट करून इथे जायचं आणि तुमचे जे वॉल थिकनेस आहे ते तुम्ही कमी करू शकता या अँगलनी. ठीक आहे, तर असं पण आपल्याला करता येईल. आणि बाहेरचे जे वॉल्स आहेत त्या तुमच्या नॉर्मल राहतील. तर यांनी काय होईल की तुमचा जो 3D व्ह्यू आहे तो सायमल्टेनियसली इकडे प्रिपेअर होत राहील आणि हा व्ह्यू तुम्हाला असा दिसेल. आपण याच्यामध्ये पुढे जाऊन डोर्स, विंडोज आणि वॉल मॉडिफिकेशन्स या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. मी परत रिपीट करते, लेक्चर्स मध्ये आपण रेविटचा इंट्रो घेतलाय, बेसिक युनिट कसे सेट करायचे, लेवल्स कशा सेट करायच्या, देन आपण ऑटोकॅड मधनं प्लॅन कसा इम्पोर्ट करायचा आणि लास्टला आपण यामध्ये 2D प्लॅन जो आहे बेसिक प्लॅन तो कसा काढायचा ते आपण या गोष्टी त्याच्यामध्ये शिकलोय. ओके.